आता बघा, एखादा वस्तूला आपण खाली सोडतोय, खाली आला. आता तुम्हाला एक सोपा एकदम प्रश्न विचारतो. बर्डचा जे पंख असतं ना ते आणि एकत्र एक बॉल एकत्र खाली टाकला, कोण येणार पहिला? तुमचा उत्तर बॉल असेल का? ठीक आहे, चला आता आपण स्मॉल जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कसं करू शकतो, कसं आपण सॉल्व्ह करून आणू शकतोय हे आपण बघणार आहोत. सिंपल आहे जरा मी, ठीक आहे. सिंपल आपण बघू जरा कसं कॅल्क्युलेशन करायचं. टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी बाय युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय करतो म्हणजे न्यूटनचा आपण सिद्धांत वापरतोय. आपल्याकडे होता एक ग्रॅव्हिटेशन झालं, काय होता? F = G m1m2/d². याला वापरणार आहोत आपण. ठीक आहे, बघू कसं वापरायचं. ठीक आहे, आपल्याला काय माहिती आहे, समजा जर एखादा वस्तू असेल, पुढे बघा काय लिहिलं आहे, फॉर एन ऑब्जेक्ट ऑफ मास m, मास किती आहे m, सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स, कुठेतरी ठेवलं आपण r डिस्टन्समध्ये. किती डिस्टन्स आहे r, फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ, अर्थचा सेंटरपासून. ठीक आहे बाई, अर्थचा सेंटर म्हणजे आतमध्ये जे सेंटर असतं. जर तुम्ही असा पृथ्वी घेतला असं बघा, हे जे पृथ्वीचा हा भाग असेल ना आतमधला, त्याला काय म्हणतो मी सेंटर. ठीक आहे, चला आता इथे लक्ष घ्या जरा. एकदम सिंपल आहे, सिंपल डेरिवेशन. ठीक आहे, एकदम सिंपल टर्म्स वापरणार आपण. बघा, टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी बाय युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फॉर एन ऑब्जेक्ट ऑफ मास m. किती आहे मास m, कुठे आहे तो r कडे. r डिस्टन्स म्हणजे काय, 10 मीटर असेल, 20 मीटर असेल, पण त्याला आपण 10-20 मीटर बोलणार नाही, पण काय म्हणतो r. ठीक आहे, आणि कुठून सेंटर ऑफ द अर्थ. लेट m, कॅपिटल M हे काय, मास ऑफ द अर्थ, आणि कॅपिटल G काय असणार, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता तुम्हाला सांगितलंय मी. ठीक आहे, लक्षात ठेवा. द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्स. आता तुम्ही ग्रॅव्हिटेशनचा लॉ बघितला, त्याच्याने काय असतो की मी तुम्हाला एकदम सिंपल आधी लिहून दाखवतो. F = G m1m2/d². अरे हो की नाही, पण इथे आपण काय लिहिले, F = G कॅपिटल M म्हणजे पहिला वस्तू, स्मॉल M म्हणजे दुसरा वस्तू. पहिला वस्तू आपला पृथ्वी, दुसरा वस्तू कोण आहे, आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. किती डिस्टन्समध्ये आहे, r². ठीक आहे, इथपर्यंत समजलं. हा माझ्याकडे पहिला फॉर्म्युला आहे. तसंच फोर्सचा दुसरा फॉर्म्युला काय आपल्याकडे, मास इंटू एक्सेलरेशन. आपण काय शिकलोय सेकंड लॉ पासून की F = ma असतं, फोर्स = काय असतं, मास इंटू एक्सेलरेशन. पण इथे खाली पडताना वस्तूला कोण एक्सेलरेशन लावतोय, ग्रॅव्हिटी. म्हणजे असंच कोण होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. म्हणून काय लिहिलो आपण, F = mg. इथपर्यंत समजलं. आता तुम्ही मला सांगा, एकदम सिंपल मी तुम्हाला सांगतो, एकदम सिंपल. ठीक आहे, इथे तुम्ही घाबरायचं नाही. डेरिव्हेशनमध्ये मुलं बघूनच बोलतात अरे काय दिले आपल्याला. बघा सिंपल, एकदम बेसिक मॅथ्स. तुम्ही जर समजा A = B आहे आणि A = C आहे, तर मी बोलू शकतोय का की B = C होणार आहे. अरे हो की नाही, जर A B ला इक्वल आहे आणि A C ला पण इक्वल आहे, मग हा A पासून A मुळे B आणि C पण काय असणार, इक्वल असणार. तसंच आपला इथे F नी हा टर्म इक्वल आहे आणि या F नी काय, हा टर्म इक्वल आहे. म्हणजे काय, mg = Gm, G कॅपिटल M इंटू m/r². समजलं इथं. आणि या m नी या m ला काय करणार आपण, कॅन्सल आउट. ठीक आहे, राहिलं काय, G = कॅपिटल G इंटू m/r². इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. पण मी पुढे काय म्हणलो, या स्मॉल r ला रिप्लेस करा कॅपिटल r ने. का, कारण की तुम्हाला बघा, एक वस्तूला जर मी इथे ठेवलं आहे, कितीच डिस्टन्स नाही, जास्त नाही, 1 मीटर 2 मीटर 3 मीटर, मग त्याला आपण इतकं मोठं काय एकदम डिस्टन्स नाही. मग या पूर्ण डिस्टन्सला आपण काय म्हणतोय, रेडियस ऑफ द अर्थ. कारण या सेंटरपासून अर्थचा या सरफेसपर्यंत, या पॉईंटपर्यंत तुम्हाला काय भेटणार आहे, रेडियस ऑफ द अर्थ. समजलं का तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे. आता पुढे आपण काय बनवणार आहोत, याला आपण सॉल्व्ह कसं करायचं, आपण व्हॅल्यू जरा पुट करेल. ठीक आहे, Gm/r² होतं आपल्याकडे, Gm/r². ठीक आहे, आपण इथे बघितलो की बाय r = स्मॉल r = कॅपिटल R, वर कॅपिटल R = काय आपला रेडियस ऑफ द अर्थ. चला ठीक आहे बाय. आता रेडियस ऑफ द अर्थ, तर या कॅपिटल G ची व्हॅल्यू तुम्हाला मी सांगितलं होतं 6.673 × 10⁻⁻11 असतं.
3 पण असतं, पण 3ला आपण काय करतो, नेग्लेक्ट करतो इथे सम सोपं होण्यासाठी. 6.67 घेतलं इंटू 6, ठीक आहे. अपॉनमध्ये आपण काय करतो बघा, 6.67 इंटू 10⁻⁻11 हे पूर्ण काय आपला जी ची व्हॅल्यू आहे. तसं 6 इंटू 10⁻24 हे काय आपला एम मास ऑफ द अर्थ. तसंच रेडियस ऑफ द अर्थ काय असतं, 6.4 इंटू 10⁻6 असतो. इथे दिसत, इथे टायपिंग मिस्टेक झाला आहे, इथे बघा खाली दिलं तुम्हाला, ठीक आहे, 10⁻6. आता इथे लक्ष घ्या, जर इथे 10⁻6 आहे, कसं सॉल्व करायचं ते बघा. 6.67 याला आपण 6ने मल्टिप्लाय केलं, किती आलं 40.02. आता खाली बघायचं तुम्ही जरा, 6.4 इंटू 10⁻6 आहे आणि बाहेर काय 2 आहे, ठीक आहे. तर या 2ला आपण जर इथे मल्टिप्लाय केलो, 2ला 6ने, कसं असतं हे मल्टिप्लाय कसं असतं, जरा इथे जरा तुम्हाला मी बेसिक मॅथ्स सांगून देतो. जरा मॅथ्स काय लागलं आपल्याला, ठीक आहे. चला लक्ष घ्या जरा. एक मिनिट जरा एकदम. चला आता बघायचं आपण काय दिलं आपल्याला मॅथ्स इथे. तुम्ही मला काय एकदम बेसिक इंडायसिस 8वीमध्ये तुम्ही शिकला असेल, ठीक आहे. 8वीमध्ये मॅथ्समध्ये 8वा धडा आहे, एकदा बघून घ्या, नाहीतर मी तुम्हाला इथे सांगतो, इथे लक्ष घ्यायचं. काय आहे बघा, जर ए असेल, ठीक आहे, आणि याचा पावरला एम लिहिला असेल, ठीक आहे, आणि याचा बाहेर काय असतो एन, मग याला आपण काय म्हणतो a⁻m इंटू एन. काय पावर आहे a⁻m आहे आणि त्याच्यावर अजून एक पावर आहे एन, मग त्याला काय म्हणणार इक्वल टू a⁻mn, a⁻m⁻n, ठीक आहे. आता इथे लक्ष घ्या जरा, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. ही पहिली रूल झाली. दुसरी एक रूल काय म्हणतो, जर ए आहे आणि ते बी आहे, ठीक आहे, आणि याचा बाहेर काय लिहिलं आहे एम. हे खूप सोपे बेसिक रूल्स आहेत. अजून एक दोन मी सांगून देतो तुम्हाला, ठीक आहे. ए इंटू बी आहे पॉवरमध्ये काय एम, काय ए इंटू बी पॉवरमध्ये काय एम, लक्षात ठेवा. मग a⁻m आणि b⁻ पण काय येणार आहे एम. हे रूल आहेत, ठीक आहे. आता पुढे अजून एक जर तुम्हाला असेल ए आणि याच्या पॉवरला एम असेल आणि इंटू ए आणि याच्या पॉवरला काय असतो एन, ठीक आहे, आणि यांचा मल्टिप्लाय आपण केलं तर काय होणार आहे a⁻m प्लस एन. मल्टिप्लायमध्ये प्लस होणार आहे. तसंच इथे एस आहे तुम्हाला, इथे एम लिहिलं आहे आणि याच्या पावला काय एन, मग काय असतो a⁻m मायनस एन. समजलं तुम्हाला इथपर्यंत, ठीक आहे. हे बेसिक्स मॅथ्सचे काही टर्म्स आहेत आणि यांचाच वापर आम्ही इथे केलो. आता हा पॉवर जो आहे याला पण जाणार आहे आणि हा पॉवर याला पण जाणार आहे. कुठला रूल बाई, हा दुसरा रूल, हा वापरला पण, ठीक आहे. ए इंटू बी आहे आपल्याकडे, ए इंटू बी आणि त्याचा पॉवरला काहीतरी होता 2 आहे, तर 2 याला पण जाणार आणि 2 याला पण जाणार आहे. समजला आता. 6.4 म्हणजे 64 याचा स्क्वेअर केलं तर तुम्हाला किती भेटतोय, तुम्हाला 40.96. तसंच या 6 to 12 पॉवर मल्टिप्लाय झाला तर किती येईल 12. सर स्क्वेअर काढायचं कसं, सगळ्यात मोठा प्रश्न. स्क्वेअर काढायचं एक तरी तुम्ही मल्टिप्लाय करून काढू शकता किंवा मी तुम्हाला एक मेथड पण सांगून देतो. एकदम बेसिक मेथड आहे, ठीक आहे. एकदम तुम्ही असं कुठे बघितलं असेल, पण इथे लक्ष घ्या. 64 समजा 64 आहे, ठीक आहे. 6.4 मी बोलत आहे का नाही, आणि याचा मला स्क्वेअर काढायचं आहे, ठीक आहे. मग 4चा स्क्वेअर किती असतो तर 16. सर 6चा स्क्वेअर किती 36. किती असतो 36. आता बघा 6 4 24, 6 4 काय आहे 24. 24ला इथे तुम्ही 2ने मल्टिप्लाय करा, किती असतो 48. सर इथे काय पहिला जो एलिमेंट असेल, पहिला जो नंबर असेल, संख्या असेल, त्या खाली काय लिहा 0 लिहा आणि याला काय करा बेरीज. 6चा 6, 8 + 1 9, 6 + 4 10, 0 आला 1 इथे कॅरी, 3 आणि 4. सर 0.4 होता, 0.4 तुम्ही विसरलात, 6.4 होता. मग 6.4 म्हणजे बघा इथे लक्ष घ्या, 6.4 इंटू 6.4 ना, मग पॉईंटचा नंतर एक नंबर, पॉईंटचा नंतर एक नंबर, एक म्हणजे 2 नंबर आहे ना पॉईंटचा नंतर. पॉईंट काय 40.96 आहे का इथे 40.96. समजला असेल तुम्हाला इथपर्यंत, ठीक आहे. आता ही कॅल्क्युलेशन
तुम्हाला हे कोणी विचारत नाही, पण तरी पण आपण बघूया, कारण की टेक्स्टबुकमध्ये काय आहे ना, या फॉर्म्युल्यानंतर डायरेक्ट आपल्याला ही स्टेप दिलं, याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट उत्तर दिले, पण आपण बघूया कॅल्क्युलेशन होत कसं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण जरा, इथपर्यंत आपल्याला क्लिअर असेल. ठीक आहे, चला एकदम सिंपल एक एक टर्म्स बघतो आपण. आता बघता कॅल्क्युलेशन बाकी आपल्याला. तर तुम्हाला समजलं 6.4चा स्क्वेअर कसा काढायचा. ठीक आहे, आता 6.4चा स्क्वेअर आपल्याला काय भेटलं, 40.96. ठीक आहे, आता इथे बघा 40.20. आता याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला, पण इथे लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं, इथे बघा वर 10 आहे, इथे पण 10 आहे, आणि इथे पण काय 10, आणि पॉवर काय -11. इथे पॉवर किती आहे 24, आणि इथे पॉवर किती आहे -12. ही सगळी संख्या कसं आपण सॉल्व करायचा हे लक्षात इथे घ्या तुम्ही. बघा जर तुमच्याकडे कुठलाही एक संख्या असेल, आता मी तुम्हाला काय म्हणलो की जर ए असेल आणि एचा पॉवरला काय असतं एम, आणि तसंच दुसरा ए आहे मल्टिप्लाय होतोय आणि त्याचा पॉवरला काय एन, त्यांचे एम प्लस एन काय होणार आहे, बेरीज होणार आहे पॉवर्स. ठीक आहे, तसंच इथे तुम्ही पॉवर्स काय करणार ॲड, पण -11 आणि -12 याने काय होणार आहे, -11 -12 काय होतो -23. काय होणार आहे -23, आणि इथे पॉवर किती आहे 24. 24 मधून 23 गेलं, किती राहणार आहे फक्त 1. किती असेल 1. आता हेच तुम्ही इथे लक्ष घ्या, 1 राहिलं म्हणजे काय 10⁻1 लिहिले आपण. ठीक आहे, आता 40.02 × 10 आहे, इंटू केलं तर तुम्हाला 400.2 येतोय, आणि खाली काय 40.96. आणि इथे जरा एकदम बेसिक तुम्ही लक्ष घ्यायचं. ठीक आहे, पॉईंटच्या नंतर किती संख्या तुमच्याकडे, किती संख्या आहे पॉईंटच्या नंतर, बघा एकदम लक्ष येते. पॉईंटच्या नंतर संख्या किती आहे 2, पॉईंटच्या नंतर संख्या किती आहे 1. तेव्हा काय करायचं, कुठे जास्त संख्या आहे त्याला आपण, जर एक संख्या असेल तर 10, दोन संख्या असेल तर 100, जर 3 संख्या असेल तर तुम्हाला 1000 असं नंबर्सनी वर खाली काय करायचं आहे मल्टिप्लाय. काय करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लाय. आता मी इथे 2 संख्या आहे म्हणून वर खाली कितीनी मल्टिप्लाय करणार आहोत 100नी. कितीने केलं आपण 100. त्याने काय होणार आहे 100नी जर आपण या नंबरला मल्टिप्लाय केलं तर 4096. तसंच वर काय येणार आहे 400 आणि 40020. म्हणजे काय बघा इथे पॉईंट, त्या पॉईंटला इथे शिफ्ट केला एका झिरोनी, आणि अजून एक झिरो ॲड झाला कारण की अजून एक किती एक्स्ट्रा झिरो होतं. समजला इथपर्यंत. याला तुम्ही डिवाइड केलं तुम्हाला किती भेटतो 9.77. 9.77 संपला इथे. आणि इथे आपण काय दिलंय मीटर पर सेकंड स्क्वेअर, कारण की हे काय होता ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. की जेव्हा आपण एक्सलरेशन लिहितोय त्याचे जे युनिट असतात, युनिट SI युनिट ते काय असतात मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जे वेलोसिटी असतो ना, वेलोसिटी काय असतात, वेलोसिटीमध्ये मीटर पर सेकंड. खूप वेळ आपल्याला हे कन्फ्युजन असतो वेलोसिटीमध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे किंवा एक्सलरेशनमध्ये. मग लक्षात ठेवा आधी कोण येतो वेलोसिटी, वेलोसिटीमध्ये चेंज झाला की कोण येणार आहे एक्सलरेशन, असं आपण आधी शिकलोय लास्ट लेक्चरला. ठीक आहे, मग ग्रॅव्हिटेशनमध्ये काय झालं तुमचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि तसंच वेलोसिटीमध्ये काय झालं मीटर पर सेकंड. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. चला आपण पुढे बघूया जरा. मित्रांनो आपल्याला जीची व्हॅल्यू भेटली आहे, ती किती आपल्याकडे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण जीची व्हॅल्यू काय होणार आहे चेंज होतोय. का चेंज होतोय, जर तुम्ही सरफेसवर एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणीवर गेलात तर तेथे तुम्हाला काय होणार आहे जीची व्हॅल्यू चेंज होईल. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. का होणार आहे रिझन तुम्हाला सांगतोय मी एकदम. पृथ्वी आहे ना रोटेशन करत आहे. काय करत आहे रोटेशन. रोटेशन म्हणजे काय एकाच ठिकाणी असं गोल 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 फिरत आहे, म्हणजे स्वतःभोवती फिरत आहे. म्हणजे मी बघा असं स्वतःभोवती कसं फिरतोय, म्हणजे हे काय असं स्वतःभोवती जेव्हा आपण फिरतो त्याला आपण काय म्हणतो रोटेशन. काय म्हणतो आपण त्याला रोटेशन. आता सिंपल इथे समजा. आणि का रोटेशन म्हणून झालंय, कारण की या रोटेशनपासून हे जे आहे पोल्सपासून ह्या दोन्ही पोल्सपासून पृथ्वी काय झालं थोडासा दबलंय, आणि इथून काय झालं थोडासा एरिया बाहेर आला असं सरफेस. ठीक आहे, म्हणून इकडचा जो रेडियस आहे ही रेडियस जास्त झालाय. म्हणजे काय कुठला रेडियस आहे हा इक्वेटोरियल रेडियस, आणि तसंच इकडचा हा जो रेडियस आहे ही रेडियस कुठली आहे पोलार रेडियस, ही काय थोडी कमी आहे. ठीक आहे, आता इकडची व्हॅल्यू लक्षात ठेवा तुम्ही.
लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा, असं काय हे नाही की तुम्हाला एकदम कंपल्सरी, कारण की तुम्हाला एक्झाममध्ये कोणी विचारत नाही. तरी पण मी तुम्हाला सांगतोय रेडियस पोलमध्ये तुम्हाला किती असणार आहे 6357 किलोमीटर, आणि तसंच इथे तुम्हाला किती असणार आहे 6378 किलोमीटर. ठीक आहे, फरक समजला तुम्ही, दोन्ही रेडियसमध्ये अंतर आहे. आता इथे लक्ष घ्या, काय बोललो आपण, चेंज अलॉंग द सरफेस. सरफेसवरच आपण चालणार आहोत, एकतर हे पण इक्वेटरवर असो किंवा आपण इथे पोलवर. ठीक आहे, का होतोय, ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट द सेंटर. बल्जेस म्हणजे काय, असं दबलंय. ठीक आहे, आणि बघ इक्वेटर अँड इट्स फ्लॅटर ॲट द पोल्स. पोल्समध्ये कसं झालं, एकदम फ्लॅट म्हणजे काय, एकदम प्लेन सरफेस झालं. ठीक आहे, रेडियस ऑफ द इक्वेटर हे काय तुम्हाला जास्त, रेडियस ॲट द इक्वेटर, इक्वेटरकडे रेडियस काय जास्त आहे कम्पेअर्ड टू रेडियस ॲट द पोल्स. पोल्समध्ये काय रेडियस जास्त, कमी. रेडियस कमी, जीची व्हॅल्यू जास्त. समजता तुम्ही, रेडियस कमी, जीची व्हॅल्यू जास्त. तसंच रेडियस जास्त होईल तर जीची व्हॅल्यू कमी. ठीक आहे, बघा मग जी ॲट द इक्वेटर, बघा इथे रेडियस का होता, रेडियस जास्त होता ना, म्हणून जी काय इथे इक्वेटरमध्ये कमी आहे. तसंच इथे उलट, बघा रेडियस ॲट द पोल्स कमी आहे, रेडियस छोटा आहे, मग जीची व्हॅल्यू काय होणार आहे जास्त आहे. इथे व्हॅल्यू लिहिलं आपण, जर जी ॲट द इक्वेटर, जी ॲट द इक्वेटर किती आहे तुम्हाला 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तसंच जी ॲट द पोल्स बघा किती, थोडासाच फरक आहे, 0.1चाच फरक आहे इथे दिसतोय तुम्हाला. अजून काय नंबर्स असतील पण इथे दिले मेन्शन नाही केले, पॉईंट थोडाफार जास्त 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फरक समजला तुम्हाला. ठीक आहे, हे आला एक पहिला पॉईंट. असंच दुसरा पॉईंट आपण बघणार. बघा आता इथे लक्ष घ्या जरा, आपल्याकडे काय दिलंय व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. आता कसा आहे, हा सेकंड पार्ट आहे. ठीक आहे, इथे काय चेंज विथ हाईट, जसा जसा वर वर तुम्ही जाणार रेडियस काय होतोय वाढत चाललंय. बघा तुमच्याकडे जीची व्हॅल्यू, आता हीच फॉर्म्युला आपण बघितलं होतं, जी आपण आहे ना, स्मॉल जी इक्वल टू जी एम बाय आर स्क्वेअर. जर या आर मध्ये आपण काय करतोय बघा, ही आपली रेडियस अर्थची, पण हे काय हाईट वाढत गेलं, काय वाढतोय हाईट. जसं जसं ही हाईट वाढत जाईल मग हे काय होणार आहे, आर टोटल आर किती होईल आर प्लस एच. ऑब्जेक्टपासून अर्थचा सेंटरपर्यंत काय होणार आहे हाईट आर प्लस एच. ठीक आहे, जसं आपण आर प्लस एच द होल स्क्वेअर घेतलो, मग सांगा व्हॅल्यू जास्त झाली आहे, इथे व्हॅल्यू काय झाली आहे जास्त, मग जीची व्हॅल्यू काय होणार कमी. एक सिंपल आपण बघूया इथे. ठीक आहे, एक तुम्हाला मी सिंपल सांगतोय, जर तुम्ही बघितलं असेल इथे लक्ष घ्या जरा, एकदम लक्ष घ्या. तुम्हाला 1/2 माहित आहे का, 1/2 ची व्हॅल्यू किती येणार आहे आणि 1/5 याची व्हॅल्यू किती येणार आहे. सिंपल आहे एकदम, इथे लक्ष घ्या जरा. 1/2 लिहिलं आपण आणि 1/5. तुम्ही सांगा मला कुठली मोठी संख्या. सर 1/2 म्हणजे 0.5, अरे हो की नाही. तसंच 1/5 म्हणजे किती येणार आहे 0.2. आता तुम्ही सांगू शकता मोठी संख्या कोण आहे 1/2. म्हणजे काय 1/2 केला तर ही संख्या काय मोठी आहे, आणि 1/5 केलं म्हणजे डिनोमिनेटरमध्ये व्हॅल्यू जर वाढत गेलं मग याची व्हॅल्यू काय होतोय डिक्रीज होते. बघा म्हणून काय डिनोमिनेटर काय झालं आहे इन्क्रीज झालं आहे, म्हणून काय जीची व्हॅल्यू काय होतोय डिक्रीज. समजतंय तुम्हाला. तुम्ही जसं जसं वर जाणार जी काय होणार आहे तुम्हाला कमी होत जाईल. ठीक आहे, चेंज विथ हाईट. जेव्हा तुम्हाला चेंज विथ हाईट लिहायचं असेल त्या खाली फक्त लिहायचं काय द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. काय होतोय डिक्रीज होणार आहे विथ इन्क्रीज इन हाईट. हाईट वाढलं की जीची व्हॅल्यू कमी होतो आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण जरा. पुढे आता तुम्हाला काय तुम्ही जरा विचार करा दुसरा पार्ट काय असेल याच्यात. बघा दुसरा पार्ट म्हणजे आता याच्यात एकदम सिंपल आहे. आपल्याला एक हा पार्ट बघितला पण आता सी पॉईंट बघतो. काय बघतो आपण सी. आता सी पॉईंटमध्ये काय बघितलं बघा चेंज विथ डेप्थ. तुम्ही विचार करतायत सर आता इथे तुम्ही एकदम वर गेलात तर जीची व्हॅल्यू काय कमी होत असेल हो की नाही, पण आता तुम्ही आतमध्ये गेलं मग जी अजून वाढणार असं आपल्याला वाटतं, पण असा होत नाही. तेच तर नेचरचा नियम आहे, तेच तर आपल्याला फिजिक्समध्ये शिकतोय आपण. बघा चेंज विथ डेप्थमध्ये काय जर आपण असं खाली गेलो काय नाही आपण असं खाली गेलो आपण तर खाली जाताना काय होणार आहे जीची व्हॅल्यू काय होणार आहे कमी होत जाईल. काय होईल
कमी होत जाणार आहे. कमी झाला म्हणजे काय, म्हणजे तुम्ही इथे जर तुम्हाला 9.8 भेटत असेल ती व्हॅल्यू कमी होत जाईल. 9, 8, 7, 6 असं करत करत सेंटरमध्ये तुम्हाला किती भेटतो व्हॅल्यू जी 0. किती आहे व्हॅल्यू 0. व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर. फक्त इतकं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण जरा. हे एक टेबल दिले तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. ठीक आहे, आता या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल काय दिसतो आपल्याला बघा. एकदम सिंपल आहे. टेबल शोईंग चेंज ऑफ जी विथ हाईट अबाउट द अर्थ सरफेस. पहिला आधी काय दिलं आपल्याला, सरफेस ऑफ द अर्थ ॲव्हरेज. इथे किती असतं, हाईट किती आहे, काहीच नाही, 0 ना. आपण इथेच उभा आहोत किंवा आपण थोडाफार वर गेलं तर हे पण जास्त काय हाईट नाही आहे. 1 मीटर 2 मीटर काय जास्त हाईट नाही आहे. म्हणून याला किती आहे इथे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आता पुढे दुसरं काय दिलं आहे, माउंट एव्हरेस्टवर तुम्ही गेलं. सगळ्यात मोठा विशाल काय म्हणतो आपण डोंगर आहे आपला. ठीक आहे, माउंट एव्हरेस्टमध्ये किती आहे 8.8 किलोमीटरमध्ये आहे हाईट. ठीक आहे, मग आपल्याला इथे पण किती भेटतोय 9.8च भेटणार आहे. तसंच पुढे गेलो, मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅन मेड बलून. मॅन मेड बलून जे असतात, बलून म्हणजे काय ते फुगे असतात, ते किती हाईटवर गेलेत आतापर्यंत 36.6 किलोमीटर इतकं हाईट दिलं. तिथे तुम्हाला जी व्हॅल्यू किती भेटतो 9.77. ठीक आहे, पुढे हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट. जे आपला वेदर सॅटेलाइट्स आहेत याची हाईट किती आहे 400 किलोमीटर. जर 400 किलोमीटर आहे तर जी व्हॅल्यू तुम्हाला किती भेटणार आहे 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तसंच लास्ट काय तुम्हाला हाईट ऑफ द कम्युनिकेशन सॅटेलाइट काय दिलं, हाईट ऑफ द कम्युनिकेशन सॅटेलाइट. ते तुम्हाला किती हाईटवर आहे 35,700. तिथे जी व्हॅल्यू अजून कमी, किती कमी बघा 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तिथे जी व्हॅल्यू लागतच नाही, एकदम कमी झालं, एकदम नेग्लिजिबल झालं. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण जरा. आता तुमच्या मनात सगळ्यात आधी हा जो एक प्रश्न आहे की सर वेट आणि मास याच्यामध्ये फरक आहे का, काय फरक आहे की नाही आपल्याकडे. ठीक आहे, चला लक्षात एकदम दिसत असेल तुम्हाला एकदम क्लिअर. ठीक आहे, इथे लक्ष घ्या. मास आणि वेट खूप कन्फ्युजन आहे. आपण दुकानात जातो, आपण म्हणतो मला 10 kg वाटाणा काहीतरी आपण असं मागून घेतो. पण तुम्ही जेव्हा काय घेतात लक्षात ठेवा जरा, तुम्ही काय म्हणतात 10 kg 10 किलो है ना, आणि बोलतात अरे मी वेट केलं. कधी मला वेट लॉस करायचं असं मी बोलतो, वेट लॉस करायचं आहे आणि आपण असं त्या मशीनवर उभं राहतो. मी बोलतो अरे भाई माझा वेट लॉस करायचं आहे मला, मग माझा वेट किती आहे बघा जरा. वेट बघतायत का तुम्ही, खरं वेट बघतायत का की मास बघतायत, काय बघतायत ते बघूया आपण. चला, मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय याचा अंतर बघूया आपण. काय बघणार आपण अंतर, फरक. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. म्हणजे काय एखाद्या वस्तूमध्ये किती मॅटर आहे. मॅटर म्हणजे काय कण, काय कण. ठीक आहे, त्या कणात आता तुम्ही म्हणता रेत असतात, रेती जे असतात वाळू असतात त्याच्यामध्ये पण कण असतात, ते पार्टिकल असतात. ठीक आहे, तसंच मास म्हणजे काय किती मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो मास. जर तुम्ही इथे बघतात या मार्करमध्ये या पेनमध्ये तुम्हाला काय दिसतं एक पार्ट आहे. या पेनला तुम्ही कुठेही घेऊन जा हे असंच राहणार आहे, काय चेंज होईल नाही. पण इथे बघा द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा वेट म्हणजे काय इज डिफाइंड as the force with which the earth attracts the object. म्हणजे काय एक प्रकारचा फोर्स आहे ज्या फोर्सनी अर्थ कोणत्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेतोय. म्हणजे वेट म्हणजे फोर्स का, हो वेट म्हणजे फोर्स. आणि मास तुमचा फोर्स नसतो. मास वेगळी गोष्ट आणि वेट वेगळी गोष्ट. ठीक आहे, आता पुढे लक्ष घ्या. स्केलर क्वांटिटी आहे मास आणि वेट काय तुमचा वेक्टर, कारण की तो फोर्स आहे. ठीक आहे, पुढे एसआय युनिट. मासमध्ये तुम्ही केजी लिहिलं तर तुम्ही इथे एसआय युनिट काय लिहिणार न्यूटन. ठीक आहे, पुढे लक्ष घ्या जरा. इट कॅन नॉट बी झिरो. मास कधी झिरो होणार आहे का. आता तुम्ही एक छोटासा कण एक पार्टिकल घेतला तरी पण त्याचा काहीतरी मास असेल 0.000 समथिंग असणारच आहे. पण आपण असं डायरेक्ट बोलू शकतो का याचा काही मास नसेल, नाही. तसंच दुसरा पॉईंट आपल्याला काय दिलं आहे, इट कॅन बी झिरो ॲज इट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ जी. आता व्हॅल्यू ऑफ जी आताच आपण बघितलं. व्हॅल्यू ऑफ जी काय होतं आपल्याकडे, व्हॅल्यू ऑफ जी काय होतं सेंटरमध्ये 0. जर तिकडे 0 आहे मग इथे पण काय होऊ शकतोय 0 होऊ
शकतो आहे. समजलं तुम्हाला? ठीक आहे. चला पुढे काय दिलंय, इट डज नॉट चेंजेस प्लेस टू प्लेस. मास तुम्ही इथून मूनपर्यंत गेलात, मूनमध्ये जावा, मार्समध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला तिथे मास एखाद्या वस्तूला जसं तुम्ही घेऊन गेलात तसंच तो वस्तू राहणार. त्याच्यामध्ये काय फरक येणार नाही, त्या वस्तूमध्ये काय फरक येणार नाही. पण वेट काय होतोय, त्या कोणावर डिपेंड आहे, जीवर. ग्रॅव्हिटेशन अर्थचा 9.77 आहे. तुम्ही कुठे दुसऱ्या ठिकाणी गेला तिथे ग्रॅव्हिटेशन चेंज, मग तिथे काय होणार आहे, याच्यावर इफेक्ट पडेल, म्हणजे काय, वेट चेंज होणार आहे. याच्यावर आपण न्यूमेरिकल करणार आहोत पुढे. ठीक आहे. त्या न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला समजेल काय फरक असतो. ठीक आहे. पुढे लास्ट पॉईंट आपल्याला, अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज द मेजर ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट वस्तूमध्ये किती आहे इनर्शिया. इनर्शिया म्हणजे कॅपॅसिटी ना. जर कोणी मला धक्का मारलं मग मी असं पडू का, नाही, थांबणार आपण तिकडे, हो की नाही. आपल्याकडे किती आहे असा क्षमता आहे, कोणाचा फोर्स आपल्यावर येतोय तर किती क्षमता आपल्याला थांबवण्याची. ठीक आहे. त्यासाठी आपण काय म्हणतो, आता बघा, हायर द मास, जितकं जास्त मास असेल तितकं जास्त काय असणार, इनर्शिया. खूप मोठा वस्तू असेल मग खूप मी कितीही ताकद लावू, जाणार आहे का तो पुढे, नाही जाणार. कारण की जितकं जास्त मोठा मास तितकं जास्त काय त्याचा इनर्शिया. इनर्शिया एकदम सिंपल वर्ड पण तुम्ही बोलू शकता, लेझीनेस. काय बोलू शकता तुम्ही, लेझीनेस, त्या इनर्शियाचा अर्थ. ठीक आहे. लेझी म्हणजे कुठलाही वस्तू, आता तुम्हीच बघा ना, तुम्ही बेडवर असं झोपे असतात, तुम्हाला कितीही कोणी असो तुम्हाला बोलतात उठा चला अभ्यास करा, उठातच नाही आपण, हो की नाही, असा होतो आपल्यासोबत. आता इथे बघा, F equal to mg where m is the mass of the object and g is equal to gravitational acceleration. म्हणजे काय, तसंच F equal to mg लिहिलं तसंच वेट इक्वल टू काय असतं, mg असतं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल acceleration. आता तुम्हाला कधीही तुमचा वेट काढायचा असेल मग तुम्ही तुमचा मास वजन करा, बघा 40 kg 50 kg काय असेल इंटू 9.8 किंवा 9.77 करून पहा, तुम्हाला तुमचा वेट काढणार. वेट न्यूटनमध्ये लिहितो आपण, के जीमध्ये नाही. सर मी दुकानात जातो तर दुकानात काय होतात, दुकानामध्ये काय आपण ते वेट करतो की मास आहे, पण तुम्ही दुकानामध्ये बघितलं असेल, हो की नाही, तुम्हाला बोलतात 10 kg किंवा 12 kg, ते काय करतो आपण, वेट कंपॅरिझन करतो. काय करतो आपण, वेट कंपॅरिझन. इथे बाजूला 10 kg ठेवल्यात आणि ते 10 kgचा काहीतरी वस्तू ठेवणार आहे. ठीक आहे. म्हणून ते काय झालं, इक्वल झालं. जर इक्वल झालं असेल ते तुम्हाला देतात. आणि तिथे काय होतं आपला वेट कंपॅरिझन. ठीक आहे. अजून काय होत नाही, मास कंपॅरिझन बोलू शकतो, पण वेट काय ते झालं, ते सिमिलर झालं तिकडे. आणि यासाठी आपण इथे लक्षात ठेवायचं, फिजिक्समध्ये वेगळी गोष्ट आहे, ते आपण खूप लक्षात ठेवून कामं करतो इथे. पुढे आता काय दिलं आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल वेव्स. वेव्स 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 हा शब्द ऐकूनच तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जू बीचला गेला असेल तिकडे तुम्ही वॉटरचा वेव्स पाहतात. तुम्ही पाण्यामध्ये कधी डगर असं टाकलाय मग तुम्हाला ते वेव्स दिसतात, हो की नाही. आता तसंच ग्रॅव्हिटेशनलचा वेव्ह असतो. बघा, वेव्स कॅन बी सीन इन वॉटर स्ट्रिंग्स. ठीक आहे. ते आपण लिहून बघू जरा इथे काय काय दिलं पॉईंट, बघा लक्ष घ्या इथे जरा, एकदम सिंपल पॉईंट्स आहे. ठीक आहे. वेव्स कॅन बी सीन इन वॉटर स्ट्रिंग्स, ऑल्सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स लाईक लाईट, एक्सरेज, रेडिओ वेव्स. ठीक आहे. आता हे सगळं वेव्स तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल, पाहिलं असेल. ठीक आहे. वेव्स तुम्ही बघितलं असेल वॉटरमध्ये, आधी तरी वॉटरमध्ये बघतात. ठीक आहे. तसंच स्ट्रिंग्समध्ये, स्ट्रिंग्स म्हणजे काय, असं कोणताही धागा असेल त्या धागामध्ये तुम्ही असं फिरवलं त्या धागामध्ये पण तुम्हाला काय दिसतं, वेव्स दिसतं. ठीक आहे. पुढे बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. काय म्हणलो मी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. याला आपण शॉर्टमध्ये EMI पण EMF असं आपण म्हणतो, पण ते सोडा, याच्यावर आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये जायचं नाही. पण ते काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या EM वेव्स पण असं म्हणतात. याच्यामध्ये काय असतं तुम्हाला, लाईट वेव्ह आहे की लाईफ पार्टिकल आहे, याच्यावर पण खूप प्रश्न असतो. हे आपण पुढे शिकणार आहोत. पुढे असेल आपल्याकडे एक धडा आहे याच्यावर. ठीक आहे. पुढचा धडा आपण शिकूया. पण याच्या काय दिलं तुम्हाला, लाईट. इथे काय दिलं तुम्हाला, एक्सरे, रेडिओ, यांचं पण काय असतं, वेव्स असतात. काय असतं यांचं पण, वेव्स. पुढे, विच हेल्प्स टू स्टडी द युनिवर्स. का आपण काय स्टडी करतो, पूर्ण युनिवर्स स्टडी करण्यासाठी यांचा वापर करत आहे. ठीक आहे. चला पुढे तुम्हाला काय दिसतं, ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर डिफरंट, दे आर रायपल्स इन स्पेस टाइम. रायपल्स इन स्पेस टाइम म्हणजे काय, बघा इथे पूर्ण हा जो तुमचा अर्थ आहे हा काय करतो, ग्रॅव्हिटेशनचा काय केलं, पूर्णपणे आपला स्वतःचा ग्रॅव्हिटेशनचा वेव्स ठेवला. कारण त्याच्यामध्ये त्या वेव्समध्ये जर कोणी आलं मग त्याला काय करतो, तो आतमध्ये खेचून.
असं प्रत्येक प्लॅनेट, प्रत्येक वस्तूंचा पूर्ण अर्थमध्ये किंवा तुम्ही पूर्ण युनिवर्समध्ये बघितलं तर तुम्हाला दिसणार आहे. आणि इथेच काय होतंय, म्हणून त्याला काय म्हणणार, रायपल्स इन द स्पेस, म्हणजे पूर्णमध्ये पसरलाय. काय झालंय, पूर्ण पसरलंय. दे वर प्रिडिक्टेड इन 1916 बाय अल्बर्ट आइन्स्टाईन. ऐकलं ना तुम्ही यांचं नाव? यांनी काय केलं, प्रिडिक्ट केलं होतं 1916 की बाय ग्रॅव्हिटेशनल वेव्स कसं असतात. ठीक आहे. दीज वेव्स आर एक्स्ट्रीमली वीक अँड हार्ड टू डिटेक्ट. कसं आहे, एकदम एक्स्ट्रीमली वीक आहे आणि हार्ड टू डिटेक्ट. म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल वेव्स तुम्हाला असं दिसणार नाही आणि खूप खूप कठीण आहे त्यांना आपण असं बघू की कुठला आपण कसं एकदम कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. कॅल्क्युलेट करतात ते एकदम बघा पॉईंटमध्ये येणार, 0 पॉईंट समथिंग येणार. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते वेव्स दिसत नाही. पुढे सायंटिस्ट यूज ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स लाईक लिगो नावाचा काय ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स आहे. त्याचा फुल फॉर्म काय, लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ठीक आहे. असा या नावाचा तुम्हाला काय दिलं, एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला वापरतात आणि त्या वापरून काय करतो आपण, त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स बघतात. ठीक आहे. आफ्टर 100 years ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर फायनली डिटेक्टेड फ्रॉम स्पेस. स्पेसपासून आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्स पाहू शकतो. असं आता झालंय. आता हे सगळं इतकं ॲडव्हान्स झाल्यानंतर आपल्याला हे सगळं माहिती भेटत आहे. इंडियन सायंटिस्ट played an important role in the discovery. That is, discovery is open a new way to study the universe. पूर्ण युनिवर्सला स्टडी करण्यासाठी हे जे तुम्हाला भेटलोय की बाई कसं करायचं, पण कसं बघायचं त्या वेव्सला, त्यापासून अजून नवीन नवीन थेअरी आणि नवीन नवीन काही असं गोष्टी इनोव्हेट झालं आहे. ठीक आहे, आलं फिजिक्समध्ये. आता पुढे आपल्याला काय बघायचं, इथे लक्ष घ्या. मित्रांनो, आता आपला टॉपिक आहे फ्री फॉल. ठीक आहे. फ्री फॉल म्हणजे काय, बघ, वेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फ्री फॉल या फिर फॉलिंग फ्रीली. आता बघा, एखादा वस्तूला आपण खाली सोडतोय, खाली आला. आता तुम्हाला एक सोपा एकदम प्रश्न विचारतो मी, एकदम सोपा प्रश्न. मला सांगा, जर आपण एक फेदर म्हणजे काय, बर्डचा जे पंख असतं ना ते, आणि एकत्र एक बॉल एकत्र खाली टाकलं, कोण येणार पहिला? तुमचा उत्तर बॉल असेल का? नाही, दोन्ही एकत्र येतो. काय होतोय, दोन्ही एकत्र येणार आहे. का दोन्ही एकत्र सांगा भाऊ? कारण की लक्षात ठेवा, का दोन्ही एकत्र येणार आणि नाही येणार आणि कुठल्या कंडिशनमध्ये येणार, याच्यावरच आपण फ्री फॉल समजणार. फ्री फॉल म्हणजे काय, एखादा वस्तूला जर आपण वरून खाली सोडतोय, काय करतो आपण, वरून खाली सोडत आहे, मग त्याच्यावर कोण काम करतो, फक्त ग्रॅव्हिटी. कोण काम करतं, फक्त ग्रॅव्हिटी. मग त्यालाच आपण काय म्हणणार, फ्री फॉल. अदरवाईज त्याला बोलणार फ्री फॉल नाही. फ्री फॉल कुठे पॉसिबल आहे, फक्त व्हॅक्यूम. व्हॅक्यूमचं स्पेलिंग आहे VACCUM. खरोखर VACC आहे का? नाही. परत इथे स्पेलिंग चुकतो. हा एक असा शब्द, याला तुम्ही MCQला आलं की मग मुले तिथे स्पेलिंग चुकतात. VACC लिहितात, VACC नाही, VACUUM आहे, म्हणजे काय W आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणतात आपण, व्हॅक्यूम. लक्षात राहील तुम्हाला, स्पेलिंग लक्षात ठेवा, 1 मार्क 1 स्पेलिंग. ठीक आहे. चला पुढे. ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन इज नेगेटिव्ह फॉर द ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड. कुठलाही वस्तू आपण वर टाकलं, मग त्याचा ग्रॅव्हिटी जे खाली लागतो ते काय असणार, नेगेटिव्ह. काय असणार, ते नेगेटिव्ह. चला, तुमचा प्रश्न असेल व्हॅक्यूम म्हणजे काय. व्हॅक्यूम, समजा एक घर आहे किंवा आपण एक असा प्लेस ठेवू किंवा एक ठिकाण असं आहे जिथे हवा नाही, एकदम हवा नाही, काहीच नाही, फक्त कोण असेल, पूर्ण बॉक्स एम्प्टी असणार आहे. तुम्ही तिथे काही बोललं पण तर समोरच्या माणसाला ऐकायला येणार नाही, असा तो ठिकाण असतो. का नाही येत ऐकायला? कारण की ते पार्टिकलच नाही. आपण काय बोललो की समोर काय पाहिजे, आपल्याला एक स्पेस पाहिजे, असा काय स्पेस ज्याच्यामध्ये आपला वॉइस काय करतो, ट्रॅव्हल करतो. एअर पाहिजे ना, एअर पण नसतो तिकडे, म्हणून त्या प्लेसला आपण काय म्हणतो, व्हॅक्यूम. व्हॅक्यूमचा स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 1 मार्काला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता आपल्याला फ्री फॉल समजला असेल. फ्री फॉलसाठी काही कंडिशन्स आहेत ते आपण पुढे बघतोय. ठीक आहे. आता इथे समजा, जर ऑब्जेक्ट फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द वेलोसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन.
आता कोणताही ऑब्जेक्ट जर वरून खाली पडतोय किंवा खालून वर जातोय काय होईल, मग त्या ऑब्जेक्टचा कॅल्क्युलेशन जर आपल्याला करायचं आहे की मोशन काय स्पीड काय हे सगळं, मग आपण कोणाचा वापरतोय, न्यूटनचा इक्वेशन्स वापरणार. काय वापरणार आपण, न्यूटनचे इक्वेशन्स. आता न्यूटनचे मोशनचे इक्वेशन काय होतं आपल्याकडे, हे 3 इक्वेशन आहे. v इक्वल टू यू प्लस ए टी, हा पहिला u आहे ना ते u प्लस ए टी, v इक्वल टू काय u प्लस ए टी पहिला. दुसरा काय s इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, हा काय तुमचा न्यूटननी दिलेला इक्वेशन्स. आता पुढे बघा, फॉर फ्री फॉल द इनिशियल वेलोसिटी, इनिशियल आता बघा इथून ऑब्जेक्ट खाली येतोय. ठीक आहे, जर इथून ऑब्जेक्ट खाली येत असेल मग इथे वेलोसिटी किती असेल, स्टार्टिंग पॉईंटला 0. किती आहे 0. म्हणून इनिशियल वेलोसिटी आरंभिक वेग असं पण म्हणतात, u इक्वल टू 0 आहे. काय u इक्वल टू 0 अँड द एक्सलरेशन, आता एक्सलरेशन खाली जाणार, खाली जाताना एक्सलरेशन कोण लावणार, g, ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. म्हणून a चा जागा खाली आपण g. थस वी कॅन राईट, म्हणून हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो इथे बघा, v इक्वल टू जी टी झालं की नाही. बघा मी तुम्हाला एक जरा करून दाखवू जरा कसं झालंय. ठीक आहे, एक मिनटं ते लक्ष घ्यायचा, कसं आपण करायचं बघू. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, कसं होईल ते लक्ष घेते. v इक्वल टू आपल्याला काय माहिती आहे, v इक्वल टू यू प्लस ए टी आहे. ठीक आहे, तर आपण काय करतो, यूचा जागी काय लिहिणार आहे 0 प्लस इथे काय लिहिणार आहे आपण जी टी विच इज इक्वल टू v. आता 0 लिहून काय फायदा आहे का, नाही, उपयोगच नाही. म्हणून आता काय आला v इक्वल टू जी टी. समजला, पहिला इक्वेशन क्लिअर. सेकंड इक्वेशन आपल्याकडे काय होता बघा, इथे लक्ष घ्या जरा, s इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे, हाफ ए टी स्क्वेअर. आपण यूचा जागा काय ठेवलं 0, परत मग परत काय आला s इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर आणि एला रिप्लेस करून काय लिहिले आपण g, म्हणून s इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. तिसरा फॉर्म्युला हा जो आहे इथे आपल्याला काय होता बघा, v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता या यूच्या ठिकाणी काय लिहिणार आपण परत 0 आणि हे पूर्ण टर्म आपण परत लिहितोय ते, पण एचा जागी काय लिहिणार तुम्ही g, काय लिहिणार तुम्ही एचा जागी g. लक्षात ठेवा, v स्क्वेअर इक्वल टू 2gs. या टर्म्सला काय काय म्हणतात इथे लक्ष घ्यायचं. u काय असतं इनिशियल वेलोसिटी, v फायनल वेलोसिटी, s काय डिस्प्लेसमेंट, g काय ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन, त्याची व्हॅल्यू किती आहे 9.77 किंवा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, एक्सलरेशन याला काय म्हणतो आपण फक्त एक्सलरेशन. ठीक आहे, त्याची काय व्हॅल्यू नाही. आणि तसंच काय टाइम, हे सर्व तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, फ्री फॉलमध्ये हे लक्षात ठेवायचं. याचाच ह्या 3 इक्वेशनचा उपयोग करून आपण न्यूमेरिकल करणार आहोत. ठीक आहे, म्हणून हे 3 इक्वेशन, हे 3 फॉर्म्युले तुम्हाला पाठांतर झालाच पाहिजे. ठीक आहे, चला पुढे. आता तुम्हाला मी थोडासा आधी एक प्रश्न विचारला, एकदम सोपा प्रश्न, की आपण एक बर्डचा पंख घेतलं ते खाली टाकलं किंवा एक बॉल टाकलं दोन्ही एकत्र, तर एकत्र ते खाली पडणार की नाही. याच्यावरच एक एक्सपेरिमेंट झाला होता. कधी झाला आहे 1590ला, आणि कोणी केलं होतं गॅलिलिओ. गॅलिलिओ परफॉर्म एक्सपेरिमेंट बाय ड्रॉपिंग 2 स्पियर्स ऑफ डिफरंट मास, 2 वेगवेगळ्या प्रकारचा मास, 2 मासचा. समजा एक छोटासा बॉल आहे, एक मोठा स्पियर आहे, एक छोटा स्पियर आहे. 2 स्पियर त्यांनी काय केलं, कुठून टाकलं त्यांनी खाली, असं टावर ऑफ पिसापासून खाली टाकलं. टावर ऑफ पिसा हे तुम्हाला, आता या टावरपासून जेव्हा ते दोन्ही बॉल खाली आले, मग काय म्हटलं, फाउंड दॅट बोथ रीच ॲट द सेम टाइम, आणि त्याने पाहिलं की दोन्ही एकत्रच खाली येतोय. द सेम एक्सपेरिमेंट ट्राईड विथ द फेदर अँड अ बॉल, आणि तेच एक्सपेरिमेंट कोणासोबत केलं त्यांनी, एक फेदर आणि एक बॉल सोबत. आणि मग काय झालं, अँड अ बॉल
बट काय झालं ते फेड झालं त्या एक्सपेरिमेंट. कसा बघा, ॲज फेदर एक्सपिरियन्सेस बायोंड फोर्स काय असतं ते सांगतो मी, अँड फ्रिक्शन फोर्स ड्यू टू एअर. आता तुम्ही पांघरुणीला खाली टाकलं मग ते काय होणार आहे, एअरमध्ये हळू पुढे मागे फिरत तो काय येणार आहे, खाली येणार आहे. म्हणजे काय झाला, तो खाली येत असेल, हो की नाही. मग तो एअरपासून, पण तो बॉलवर काय एअरचा फरक पडेल का, त्या स्पिअरवर बॉलवर काय एअरचा फरक पडणार आहे, बिलकुल ते डायरेक्ट खाली येणार आहे. म्हणून काय झालं, ॲक्सिडेंट फेल झाला आहे. ते म्हणजे काय, दोन्ही मास एकत्र येत नाही. बट रिसेंटली आत्ताशी सायंटिस्ट परफॉर्म द सेम इन द व्हॅक्यूम. काय व्हॅक्यूम मध्ये ट्राय केलं, कुठे ट्राय केलं त्या लोकांनी, व्हॅक्यूम मध्ये. अँड शोड दॅट बोथ फेदर अँड बॉल रिच ॲट द सेम टाइम ऑन द ग्राउंड. एकच टायमिंगला दोन्ही बॉल आणि फेदर काय झालं, एकच टायमिंगला खाली आलं. ठीक आहे, हे एक्सपेरिमेंट झालं होतं कधी, 1590ला. कोणी केलं होतं, गॅलिलिओ. लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आपण जरा. आता टॉपिक आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. काय आपल्याकडे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. स्टेटमेंट काय, द एनर्जी. आता एनर्जी हे स्टेटमेंट थांबा. आधी जरा एकदम सिंपल साध्या भाषेमध्ये आपण समजूया. पोटेन्शियल म्हणजे काय, मी म्हणतो एखाद्या मुलामध्ये पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल म्हणजे काय, क्षमता. काय त्या अर्थ, क्षमता म्हणजे काय, कॅपॅसिटी ना. अरे त्या मुलाकडे किती कॅपॅसिटी आहे. आता 2 मुलांना मी जर अभ्यास दिला की बोला तुम्हाला 10 धडे काढायचे आहे, मग एक मुलगा असेल 2 दिवसात 10 धडे कंप्लीट करेल, एक मुलगा असेल 10 दिवस किंवा 15 दिवस किंवा 20 दिवसमध्ये 10 धडे कंप्लीट करत असेल. म्हणजे काय, त्यांची कॅपॅसिटी आहे की 1 दिवसमध्ये 1च होऊ शकतोय, 2च होऊ शकते. म्हणजे ते काय, त्यांची कॅपॅसिटी. आता तसंच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता ग्रॅव्हिटेशन याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, स्टेटमेंट बघा आधी. द एनर्जी, काय म्हणतोय, एनर्जी म्हणजे ऊर्जा, stored in the object because of its position or state is called potential energy. तुम्ही डॅम पाहिलात का, डॅम बघा एकदा. डॅममध्ये पाणी, धरण जे असतं त्याच्यामध्ये पाणी काय करतो आपण, साठवून ठेवतो. ठीक आहे, एकदा ते डोर ओपन झाला मग त्या पाणीचा वेग बघा किती जोरात धावतात. म्हणजे काय, त्या पाणीकडे खूप एनर्जी आहे, स्टोअर केला आहे. म्हणजे त्याला एकदा ओपन भेटलं कुठून की मग तो काय करणार, एकदम खूप वेगाने बाहेर जाईल. तसंच एखाद्या ऑब्जेक्टला जर आपण वर टाकतोय, तर वर गेल्यावर तो ऑब्जेक्ट काय येणार आहे, खाली येणार आहे. वर गेल्यावर तो काय होतोय, खाली येतोय, हो की नाही. एकदम सिंपल बोललो मी. वर गेलाय आणि मग परत खाली येत आहे. वर जाऊन हे जो खाली येत आहे, वर जाऊन त्याच्याकडे काहीतरी एनर्जी आली. काय आली, त्याच्याकडे काही एनर्जी आली. आणि त्या एनर्जीमध्ये काय म्हणतो मी, त्या एनर्जीमध्ये त्यांना काय म्हणतंय, ऐका लक्ष द्या, त्यांना काहीतरी एनर्जी आली आहे. तीच एनर्जी काय होणार आहे, त्यांची पोटेन्शियल एनर्जी. काय होणार आहे, त्यांची पोटेन्शियल एनर्जी. पुढे, दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीजेस एज वी गो टू ग्रेटर हाईट्स. जितकं तुम्ही वर जाणार तितकं जास्त एनर्जी होणार आहे. रिलेटिव्ह का म्हणलंय, कारण की जसं जसं तुमचं हाईट वाढत चाललंय तसं काय होतं, तुमचा एनर्जी वाढत चाललंय. ठीक आहे, चला पुढे. द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज गिव्हन एज, याचा फॉर्म्युला दिला आपल्याला, -gm, कॅपिटल एम आहे हा, इंटू स्मॉल एम अपॉन आर प्लस एस. का मायनस साईन, कारण की आपण वर जातो एनर्जी कुठे, खाली येण्यासाठी. पोटेन्शियल एनर्जी आपण नेगेटिव्ह मध्ये दाखवतो. कसा दाखवतो आपण, नेगेटिव्ह मध्ये. चला पुढे जाऊया आपण जरा. आता बघा, एखाद्या वस्तूसाठी आपल्याकडे कंडिशन्स काय. जर सरफेस ऑफ द अर्थवर आहे वस्तू, तर कायनेटिक एनर्जी काय असेल त्याच्याकडे, ½ mv². हे इतकं फॉर्म्युला तुम्हाला फक्त पाठांतर करायचं आहे. याचा काही न्यूमेरिकल आपल्याला नाही आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला फक्त MCQ मध्ये विचारता जाईल, अदरवाईज कुठेच नाही विचारत. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी यालाच आपण गतिज ऊर्जा आपण असं म्हणतो मराठीमध्ये. ½ mv². पोटेन्शियल एनर्जी काय असणार, gm × m/r. ठीक आहे. तसंच टोटल एनर्जी काय असेल इथे, E1 दॅट इज कायनेटिक एनर्जी प्लस दुसरा काय E2 काय असणार आहे तुमचा, E2 दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. यांचा काय करतो आपण, बेरीज. काय करतो आपण, बेरीज. तर तुम्हाला बेरीज करू
किंवा तुम्ही बेरीज करताना तुम्हाला माहिती आहे की बाई आपला पोटेन्शियल एनर्जी जो आहे तो काय नेगेटिव्ह, काय आहे तो नेगेटिव्ह, म्हणून इथे मायनस साइन. ठीक आहे, सिम्पल बेसिक्स, काही नाही, फक्त हे फॉर्म्युला असाच पाठांतर करून ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, आता इथे कायनेटिक एनर्जी पण 0 असतो जर आपला ऑब्जेक्ट खूप इन्फायनाइट डिस्टन्सला आहे, खूप फार आहे आपला पृथ्वीपासून, मग कायनेटिक एनर्जी पण 0, पोटेन्शियल एनर्जी पण 0, तसंच टोटल एनर्जी पण काय होणार आहे 0. समजलात? त्या टर्म्स हे काय लिहिले, जी काय एम काय, हे पूर्ण आपण इथे लिहिलो आहेत बघा. स्मॉल एम म्हणजे काय, मास ऑफ द ऑब्जेक्ट. कॅपिटल एम म्हणजे काय, मास ऑफ द प्लॅनेट किंवा अर्थ, बोला काही फरक नाही. आर, कॅपिटल आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द प्लॅनेट. एच, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सरफेस किंवा प्लॅनेट सरफेस. ठीक आहे, तसंच जी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. स्मॉल जी काय, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. E1 आणि E2. E1 काय, टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ द ऑन द सरफेस ऑफ द प्लॅनेट, आणि E2 काय होता, इन्फायनाइट डिस्टन्समध्ये किती एनर्जी होणार आहे. ठीक आहे, समजलं? इथपर्यंत क्लिअर? काय नाही, फक्त इथे टर्म्स आणि फॉर्म्युले पाठांतर करायचा, याचा काही उपयोग तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये होणार नाही. हे फक्त पाठांतर करा MCQ साठी, कारण की याच्यावर MCQ आला आहे. मला लास्ट जे आपण इथे फॉर्म्युला दिलो, -GM कॅपिटल M इंटू M/R+H. ठीक आहे, चला पुढे. तर आपण पाहतोय एस्केप वेलोसिटी. काय पाहणार आहे आपण, एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटीमध्ये कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, अर्थमध्ये एस्केप वेलोसिटी किती आहे. ठीक आहे, अर्थची एस्केप वेलोसिटी किती आहे, किती वेलोसिटी आपण लावणार की आपण अर्थपासून बाहेर जाऊ शकतो. ठीक आहे, कॅल्क्युलेट एस्केप वेलोसिटी फॉर अर्थ. तर काय दिलं आपल्याला, व्ही एस्केप म्हणजे काय, एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ. मग तसंच जी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. एम, मास ऑफ द अर्थ. आणि आर काय दिलं तुम्हाला, रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ द अर्थ किती आहे, 6.4 × 10⁶ मीटर. आणि तसंच तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन दिलं आहे 9.8 मीटर/सेकंड². आता व्ही एस्केप काय असतं, व्ही एस्केप किती असतं आपल्याला, 2GM, 2 कॅपिटल जी आणि M/R. ठीक आहे, या GMला आपण इथे R²G कसं लिहिलं बघा, लक्ष घ्या, इथे एकदम सिंपल आहे. तर तुम्हाला काय म्हणलो मी की तुमच्याकडे एक फॉर्म्युला होता, G इज इक्वल टू कॅपिटल GM/R². हा फॉर्म्युला तुम्ही कुठे शिकलात, ग्रॅव्हिटेशन एक्सेलरेशनमध्ये. ठीक आहे, या GM बद्दल आपण काय करू शकतो बघा, R² इंटू G इज इक्वल टू काय झालं, कॅपिटल G इंटू M. मग इथे कॅपिटल G इंटू M रिप्लेस, आणि इथे आपण काय लिहिलो, R²G. समजा तुम्हाला R²G कसं आलंय. आता इथे पुढे बघा, R²G मध्ये R पासून R कॅन्सल, आणि ते आला √2RG. आता 2चा व्हॅल्यू 2 लिहिलं पण तसंच आहे. R म्हणजे काय, रेडियस ऑफ द अर्थ. R म्हणजे काय, रेडियस ऑफ द अर्थ. ते किती आपला 6.4 × 10⁶. काय दिलं आपल्याला, 6.4 × 10⁶. आणि ते किती आहे तुम्हाला, 9.8. किती आहे, 9.8. हे काय होतं, स्मॉल जीची व्हॅल्यू. स्मॉल जी व्हॅल्यू आपण लिहिलं पण इथे 9.8 मीटर/सेकंड². पुढे आता तुम्ही काय केलं, 9.8ला 2ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय होतो, 19.6. ठीक आहे, आता यामध्ये इथे काय 10⁶ आहे ना, यातला 1 10 आपण इथे दिलो आणि याच्यातला 1 10 इकडे. मग काय होणार आहे, 196 आणि ते 64. यांचा रूट आता जर 196 याचा रूट पाहिलं पण तर 14, आणि तसंच 64चा 8 आणि 10⁴ रूट येणार आहे तुम्हाला 10². हे कसं येतो 10², जरा इथे मी सांगून देतो तुम्हाला. जर 10⁴ आहे आणि याचा स्क्वेअर रूट आहे, तर याचा अर्थ काय असतो ते बघा, 10⁴ आणि पॉवरमध्ये येणार आहे 1/2. स्क्वेअर रूटला आपण काय लिहितो, 1/2. मग 2 1 जा, 2 2 जा, मग 10⁻². असा 10चा स्क्वेअर होईल. 10चा काय होणार आहे, स्क्वेअर. मग हे झालं 10². मग तुम्हाला भेटेल तुम्हाला इथे 112 × 10². मग त्या स्क्वेअरला तुम्ही आतमध्ये पुट केलं, मग तुम्हाला किती असतो, 11.2 × 10⁻³ मीटर/सेकंड. पुढे जर याला आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपण काय करणार, 10⁻³ मल्टिप्लाय. यालाच आपण काय म्हणतो आपण याला, या 10⁻³ आपण काय लिहिलो, आपण किलोमीटर. काय कन्वर्ट केलं आपण याला, किलोमीटरमध्ये. म्हणजे जर कोणाला पृथ्वीपासून बाहेर जायचं असेल तर किती स्पीड पाहिजे त्याची, किती वेलोसिटी झाली पाहिजे, 11.2 किलोमीटर/सेकंड. 11.2 किलोमीटर/सेकंड. ठीक आहे, आता पुढे तसंच आपल्याला शिकायचं आहे
मूनबद्दल. कोणाबद्दल शिकायचं आहे? मून. आता मूनमध्ये काय ना इतकं आपण कॅल्क्युलेशन नाही करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली काय करू, डायरेक्ट व्हॅल्यू पाठांतर करायचं आहे. का? कारण पेपरमध्ये तुम्हाला फक्त व्हॅल्यू विचारतात, कॅल्क्युलेशन विचारत नाही. चला लक्ष घ्या जरा इथे. आता आपण अर्थची एस्केप व्हेलोसिटी बघितलंय, तसंच आपल्याला मूनचा पण एस्केप व्हेलोसिटी काढायचं आहे. ठीक आहे, पण हे सम तुम्हाला एक्झाममध्ये येत नाही, कारण की इकडचा जो कॅल्क्युलेशन आहे ते थोडंसं कठीण आहे, ते तुम्हाला म्हणून विचारत नाही. ठीक आहे, म्हणून आपण फक्त काय व्हॅल्यू लक्षात ठेवणार, ते काय 2.37 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, हे काय 2.37 किलोमीटर पर सेकंड काय आपला एस्केप व्हेलोसिटी आहे मूनवर. ठीक आहे, तसंच अर्थचा काय होता आपला 11.2 किलोमीटर पर सेकंड म्हणतो मी, पर सेकंड. लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे तुम्हाला तसंच जीची व्हॅल्यू दिली आहे मूनसाठी 6.67 इंटू 10⁻⁻11. ठीक आहे, जे आपण इथे वापरतो तिथेच कॅपिटल जी पण तिथेच तेच असतं. मास ऑफ द मून एम दिलाय, जे काय असतं 7.34 इंटू 10⁻22. हे सगळं तुम्हाला काहीच वापरायचं नाहीये, हे तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल दिलं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. फक्त इकडे काय लक्षात ठेवा, तुमचा ही व्हॅल्यू की तुम्हाला ही एस्केप व्हेलोसिटी मूनची किती आहे 2.37 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण जरा. पण आतापर्यंत तुम्ही खूप वाट पाहत होते की इंडियन न्यूटन कोण आहे. आता तुम्हाला इथे दिसतंय भास्कराचार्य. ठीक आहे, भास्कराचार्यला भास्करा 2 पण म्हणत होते. ठीक आहे, त्यांचं दुसरं नाव असा द इंडियन न्यूटन. का यांना इंडियन न्यूटन म्हटलं? पहिला प्रश्न हा असतो, का आपण यांना इंडियन न्यूटन म्हणतोय? कारण की बघा त्यांनी काय केलं, लक्ष द्या इथे, ग्रॅव्हिटीबद्दल सांगितलं. कोणाबद्दल सांगितलं? ग्रॅव्हिटी. हे न्यूटननी पण सांगितलं होतं, पण यांनी काही फॉर्म्युला दिलं नव्हते, तरी पण यांनी काय सांगितलं, ग्रॅव्हिटी आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे काय त्यांनी सांगितलं, फक्त त्यांच्या ग्रंथात की कोणताही वस्तू, जे काय वस्तू असेल, हे सगळ्यांना अर्थ काय होतं आपल्याकडे खेचत घेतोय. तसंच अर्ली कॅल्क्युलस लाईक आयडियाज, त्यांनी कॅल्क्युलस सारखं काय असं आयडियाज दिले होते, थोडेफार त्यांनी सांगितलं होतं, म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय इंडियन न्यूटन. बघा कॅल्क्युलस बद्दल कोण बोललंय, न्यूटन पण बोलले आणि यांनी पण. तसंच यांच्याकडे फॉर्म्युले नव्हते तेव्हा. ठीक आहे, मॅथमॅटिकल कॉन्ट्रीब्युशन्स, साइन एक्स कॉस एक्स, ट्रिग्नोमेट्रीबद्दल यांनी सांगितलंय. तसंच तुम्हाला सॉल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, तुमचा मॅथ्स 1 मधला दुसरा धडा जो आहे त्यातला पण त्यांनी खूप काय असं सांगितलं आहे की ते फॉर्म्युला कसं सॉल्युशन काढायचं हे यांनी दिलं आहे. ठीक आहे, तसंच dy/dx, मग अजून तुम्हाला असं वर्किंग ऑन इन्फायनाईट सिरीज आहे, हे सगळं जसं न्यूटननी केलं हे यांनी पण असं काही कामं केलं होतं, म्हणून त्यांना इंडियन न्यूटन असं आम्ही म्हणतो. समजला तुम्हाला? फक्त एकच न्यूटन नाही आहे, असं खूप कोण माणसं आहेत ज्यांनी याच्याबद्दल, या ग्रॅव्हिटेशनबद्दल खूप काय असं ग्रंथ लिहिले आहेत. ठीक आहे, म्हणून म्हणतो मी की तुम्ही एकदा पुस्तके पहा, आपली सांस्कृतिक पुस्तकं पहा, कारण की न्यूटन येण्यापेक्षा 500 वर्ष आधी यांनीच काय केलं होतं, डिस्कवर केलं होतं, काय, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, चला इथे आपला धडा संपलाय. पण न्यूमेरिकल्स राहिला मित्रांनो, कारण मी तुम्हाला बोललो होतो 3 मार्काचं न्यूमेरिकल कसं मी तुम्हाला मिळवून देणार हे मी इथेच तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAG_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.